गाईज आता पूर्ण पूजा वगैरे झाली, नमन वगैरे सगळं कंप्लीट झालं आणि आजचा दुसरा दिवशी आम्ही थोडंसं निघालो रानात जायला. म्हटलं थोडंसं रानात जाऊया, थोडंसं आंबे वगैरे आलेत का बघूया. सो चलो, हे बघा, हे आमचं गावचं दृश्य. पूर्ण अशी नदी सगळे खाट पडले, कारण की आमच्याकडे नदीला फक्त पावसाळ्यात पाणी असतं, बाकी टाईम आमची नदी एकदम सुकी असते. आणि आता चाललो आहे या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरत रानामध्ये. बघा थोडेफार आंबे भेटले तर, कारण की मुंबईला गेल्यावरती आपले मित्र जे ते सगळे बोलणार की अरे काय आणलं गावावरून, आंबे आणले का, फणस आणले का. चला बघूया, थोडेफार आंबे वगैरे भेटले तर काम होऊन जाईल मित्रांना देण्यासाठी. आणि माझी गँग चालले तिकडे, बघू शकता पूर्ण गँग चाललं माझ्या तिकडे. मी थोडं मागे राहिलं. ठीक आहे, चलो चलते. थोडं जास्त असल्यामुळे आणि आमच्या खालच्या भागाला धरण असल्यामुळे ते सगळं पाणी मिळून धरणामध्ये जातं. खूप सुंदर दृश्य आहे. जर आमच्याकडे पावसाळ्यात याल तर खूप मजा कराल, खूप म्हणजे खूप मजा कराल पावसाळ्यात याल तर. खाली आणि बघतोय तर काय सगळे ते आंबे खाली पडले होते, मस्त सगळी वारा सुटला होता. आणि हे बघा हे मस्त गोड आंबा आहे, जबरदस्त. पहिला आंबा खाल्ला मी या सीझन मधला. मी आंबाच खात नाही. आंबा पाहिजे होता ना त्यांना. हा तो काढ आलो. हा एवढे आंबे पडलेत पण उचलत कोणीच नाहीये बघा. टेस्ट करायला माणूस ठेवलेला आहे. बाई कसा आंबा गोड आहे का? म्हणजे कसा गोड म्हणजे कसा एकदम मिठासारखा, मधासारखा. आम्ही एवढे सगळी गँग आलो होतो आज आंबे काढण्यासाठी. पिशव्या भेटलेले आहेत, खूप आंबे भेटलेले आहेत, खूप खूप खूप. बाय दाखव आंबे, हे आंबे दाखवा किती भेटले. चला ए काकी जरा हसून दाखव. काय आंबे घेतलेले आहेत, फणस पण घेतलेलं आहे. आणि आता चाललोय घरी. दे सगळं मुंबईला रवांगी. चलो ये भाई, उतरने को किधर जगह है?